नमस्कार. ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4 दिनांक 23/2/2025 रोजी झालेल्या पेपरची अंतिम उत्तरसूची आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. विषय मराठी. प्रश्न 1. खाली दिलेल्या आकृतीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. पर्याय 1. वाईट कृत्यावेळी एकमेकांना साथ देणे. 2. नेहमी कामात व्यस्त राहावे. 3. एकाच वेळी जास्त कामे हाती घेतल्यास सर्वच कामे अर्धवट राहण्याची भीती असते. पर्याय 4. लोकांचे ऐकावे, मात्र आपल्याला योग्य वाटते तेच करावे. येथे आपल्याला त्रिकोणामध्ये काही अक्षरे दिलेली आहेत. ही अक्षरांची जुळवाजुळव केली असता आपल्याला एक ना धड, भाराभर चिंध्या ही म्हण मिळते. ह्या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये म्हणजेच एकाच वेळी जास्त कामे हाती घेतल्यास सर्वच कामे अर्धवट राहण्याची भीती असते हा मिळतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 3. प्रश्न 2. खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची दिलेली चुकीची जोडी निवडा. पर्याय 1. गुरु किल्ली बरोबर मर्म रहस्य ही जोडी योग्य आहे. पर्याय 2. कूपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा मनुष्य, परंतु इथं आपल्याला काय दिलेले आहे, परोपकारी व्यक्ती, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3. अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारी ही जोडी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. नंदी बैल हो ला हो म्हणणारा ही पण जोडी योग्य आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3. खालील चित्रातील समूहासाठी योग्य शब्द कोणता. पर्याय क्रमांक 1. गठ्ठा, 2. संच, 3. पोत, 4. जुडगा. तर इथे आपल्याला किल्लीचा समूह दिलेला दिसतो, तर यासाठी योग्य शब्द येणार जुडगा. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. ट, र, स, का, क या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 3ऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर ही शब्द जर आपण योग्य प्रकारे जुळवली असता आपल्याला काटकसर हा अर्थपूर्ण शब्द मिळतो. यातील 3रा व 5व्या क्रमांकाचे अक्षर घेतले असता आपल्याला कर हा शब्द मिळतो. कर या शब्दाचा समानार्थी शब्द हात. तर पर्याय पाहूया. पर्याय 1. कष्ट, 2. हात, 3. प्रयत्न, 4. कावळा. तर याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 हात. प्रश्न क्रमांक 5. बे हा उपसर्ग लागून कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल. पर्याय 1. सावध. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेसावध हा येतो. 2. यशस्वी. यशस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अयशस्वी. पर्याय 3. समाधान. समाधान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असमाधान. पर्याय क्रमांक 4. सोय. सोय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गैरसोय. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 सावध. सावधचा विरुद्धार्थी शब्द येणार बेसावध. प्रश्न क्रमांक 6. गिटार, खडू, वजन, कपडा, मगर या शब्दाचा वर्णानुक्रमे क्रम लावल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल. तर पर्याय पाहूया. पर्याय 1. कपडा, खडू, गिटार, वजन, मगर. पर्याय 2. कपडा, खडू, गिटार, मगर, वजन. पर्याय 3. कपडा, गिटार, खडू, मगर, वजन. पर्याय 4. वजन, मगर, गिटार, खडू, कपडा. तर या शब्दाचा आपण योग्य वर्णानुक्रम लावल्यास आपल्याला तो क्रम पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येईल. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. लहान मुलाने काढलेले सुंदर चित्र पाहून सर्वांना डॅश डॅश. तर इथं पर्याय पाहूया. 1. कुतूहल वाटणे. 2. पोटात खड्डा पडणे. 3. मनाला लागणे. 4. जीव भांड्यात पडणे. तर पर्याय क्रमांक 1 मधील कुतूहल वाटणे हा जर वाक्यप्रचार आपण रिकाम्या जागी वापरला असता वाक्य अर्थपूर्ण बनेल.
लहान मुलांनी काढलेले सुंदर चित्र पाहून सर्वांना कुतूहल वाटले. त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा. राजे म्हणाले, योग्य वेळ येताच डॅश डॅश शत्रूला उत्तर देऊ. पर्याय 1 बलाढ्य, 2 आम्ही, 3 मी, 4 सर्वांनी. तर आपण रिकाम्या जागी येथे आम्ही हा सर्वनाम वापरला असता वाक्य अर्थपूर्ण बनेल. राजे म्हणाले, योग्य वेळ येताच आम्ही शत्रूला उत्तर देऊ. त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9. हंस, कलरव, भुंगा, प्रश्नचिन्ह. पर्याय 1 घुमणे, 2 गुंजारव, 3 चिरचिर, 4 भुभुकार. तर याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 गुंजारव. प्रश्न क्रमांक 10 व 11 साठी सूचना. खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नाची उत्तरे शोधा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 10. वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे? पर्याय 1 घोडा, 2 हत्ती, 3 मांजर, 4 कुत्रा. वरील कवितेचे जर आपण वाचन केले असता आपल्याला असे लक्षात येईल की वरील कवितेमध्ये आपल्याला कुत्रा या प्राण्याबद्दलचे वर्णन दिलेले आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न 11. शरीर या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द वरील कवितेत आला आहे? 1 माया, पर्याय 2 काया, पर्याय 3 जागृत, पर्याय 4 राखण. तर वरील कवितेमध्ये आपल्याला काया हा शब्द दिसून येतो. काया या शब्दाचाच अर्थ शरीर होतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 काया. प्रश्न 12. दिलेल्या शब्दाचे वचन बदला. जळू. पर्याय 1 जळा, पर्याय 2 जळे, पर्याय 3 जळवा, पर्याय 4 जाळा. जळू या शब्दाचे वचन बदलले असता आपल्याला जळवा हा शब्द मिळतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 जळवा. प्रश्न 13. गाळलेल्या जागेसाठी शुद्ध शब्द निवडा व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आम्ही बागेतील सर्व डॅश डॅश पाणी घालतो. पर्याय 1 फुलझाडांना, पर्याय 2 फुलझाडांना, पर्याय 3 फुलझाडांना, पर्याय 4 फुलझाडांना. रिकाम्या जागेसाठी पर्याय क्रमांक 3 मधील फुलझाडांना हा शब्द योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 14. चुकीचा पर्याय निवडा. पर्याय 1 राष्ट्रीय गीत जन गण मन, पर्याय 2 राष्ट्रीय प्राणी वाघ, पर्याय 3 राष्ट्रीय फूल कमळ, पर्याय 4 राष्ट्रीय पक्षी मोर. पर्याय क्रमांक 1 मध्ये राष्ट्रीय गीत जन गण मन असे दिले आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. त्यामुळे अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15. सावित्रीबाई फुले जयंती दिवशी आपण बालिका दिन साजरा करतो. तो किती तारखेला असतो? पर्याय 1 8 मार्च, पर्याय 2 5 जून, पर्याय 3 11 एप्रिल, पर्याय 4 3 जानेवारी. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3 जानेवारी.